नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी 2. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्र हो, सर्वप्रथम मी श्रीराम अंधारे तुमचं सायन्स अकॅडमीचा अग्रगण्य उपक्रम म्हणजेच सायन्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एज्युकेशन या उपक्रमामध्ये तुमचं सहर्षाचं स्वागत करतो. मित्र हो, नियोजनबद्ध अध्यापन, उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखासच मिळतं असं जाणकार म्हणतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अगदी 9वीचा शेवटचा पेपर संपल्यापासून ते 10वीच्या शेवटच्या पेपर पर्यंत जे प्रचंड कष्ट घेतलेला आहे आणि या कष्टाच्या जोरावरच तुम्हाला 10वी मध्ये सुद्धा उत्तुंग असं यश मिळणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. मित्रांनो, 10वीच्या परीक्षा संपल्यापासून ते या क्षणापर्यंत तुमच्या, आमच्या आणि सर्वांच्याच मनामध्ये जी एक प्रचंड अशी उत्सुकता दाटून राहते ती म्हणजे 10वीच्या निकालांची. मित्र हो, यावर्षी 10वी आणि 12वीचे निकाल जरी पुढे ढकलले गेले असले तरी सुद्धा ते लवकरच स्पष्ट होतील असं चित्र सध्या आहे. मित्रांनो, सायन्स अकॅडमी तर्फे मी श्रीराम अंधारे तुम्हाला 10वी मध्ये उत्तुंग असं यश मिळो अशा शुभेच्छा सर्वप्रथम तुम्हाला देतो. मित्रांनो, 10वीच्या निकालानंतर तुमची आणि तुमच्या पालकांची जी प्रचंड धावपळ सुरू होत असते ती म्हणजे महाविद्यालयीन प्रवेशासाठी. परंतु 2020-2021 मध्ये हे प्रवेश ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंतही पुढे ढकलले जातील की काय अशी शंका सध्या निर्माण झालेली आहे. मित्र हो, जरी कॉलेजच्या प्रवेशाला आणि कॉलेज सुरू होण्यासाठी अवधी असला तरी सुद्धा तुमचा अभ्यास आणि तुमचा अभ्यासक्रम मागे नाही राहिला पाहिजे यासाठी सायन्स अकॅडमीनं 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. मित्रांनो, या ऑनलाईन बॅच मध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि इंग्रजी हे सर्व विषय इथं अभ्यासणार आहात. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी सायन्सचा फिजिक्स या विषयासाठी आपण सुरुवात करणार आहोत. परंतु सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर सायन्स म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रत्येकाच्याच मनात असते आणि म्हणूनच मी हा इंट्रोडक्शन टू सायन्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. मित्रांनो, जन्मतःच माणसाच्या मनामध्ये आजूबाजूविषयी म्हणजेच निसर्गाविषयी प्रचंड असं कुतूहल असतं आणि या कुतूहलापोटीच माणूस वेगवेगळी निरीक्षणं आणि प्रयोग देखील करत असतो. मित्र हो, सूर्य, चंद्र, आजूबाजूची निसर्गातील असणारी जी वनस्पती आहे, झाडं आहेत, प्राणी आहेत, ही माती, माणसं आणि सर्व काही म्हणजेच निसर्ग, या निसर्गाबद्दल जे मानवाचं कौतुक, कुतूहल जे असतं, या कुतूहलानेच सायन्स या विषयाची निर्मिती केली आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, या कुतूहलापोटी मानवानं जो प्रचंड अभ्यास केला, निसर्गामध्ये जे काही घटना घडतात, या घटना अशाच का घडतात, याच्या पाठीमागं काही कारण असतं का? समुद्राला भरती काय येते, ओहोटी काय येते, पौर्णिमा म्हणजे काय, अमावास्या म्हणजे काय, पौर्णिमेनंतर अमावास्या 15 दिवसांनीच का असते किंवा किती दिवसांनी असते, पौर्णिमा, पहिली पौर्णिमा ते दुसरी पौर्णिमा यामध्ये बरोबर किती दिवस येतात, चंद्रग्रहण कसं घडतं, सूर्यग्रहण कसं घडतं, आकाशगंगा म्हणजे काय, आपण कोणत्या आकाशगंगेमध्ये राहतो, अशा किती आकाशगंगा आहेत, निसर्गामध्ये जे बदल घडतात हे नेमके का घडतात, अशा बऱ्याच प्रश्नांनी
माणसाला एका विज्ञान या शाखेची निर्मिती करण्यासाठी भाग पाडलं. त्यांनी जो केलेला अभ्यास जो आहे, त्यांनी जे केलेले जे प्रयोग आहेत, हे सर्व प्रयोग आपल्याला या शाखेमध्ये अभ्यासायला मिळतात. आपल्या या व्हिडिओची सुरुवात आपण करूयात सायन्स म्हणजे काय हे समजावून घेऊ. मित्रहो, सायन्स हा जो शब्द आहे, हा शब्द सायंटिया या लॅटिन शब्दापासून मिळवलेला आहे. मित्रहो, सायंटिया पासून मिळवलेला शब्द सायन्स याला विशेष असा अर्थ आहे. मित्रहो, सायंटिया या शब्दाचं इंग्रजी मधलं जे भाषांतर आहे, इंग्रजी मधलं जे रूपांतर आहे, ते म्हणजे टू नो और नॉलेज. मित्रहो, मराठीमध्ये याला आपण ज्ञान किंवा विज्ञान असं म्हणतो. मराठीमध्ये सायन्सला आपण काय म्हणतो? ज्ञान किंवा विज्ञान. संस्कृतमध्ये याला विजनन असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये आपण याला काय म्हणतो? विजनन. तर अरेबिक भाषेमध्ये याला इल्म असं म्हटलं जातं. अरेबिक भाषेमध्ये आपण याला काय म्हणतो? इल्म असं म्हणतो. मित्रहो, पहा, सायन्स हा जो शब्द आहे, हा शब्द कुठून मिळवलेला आहे? सायंटिया या लॅटिन शब्दापासून. सायंटिया या लॅटिन शब्दाचा इंग्रजी अर्थ काय होतो? इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला? इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो टू नो और नॉलेज. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मराठीमध्ये सायन्सला आपण म्हणतो ज्ञान किंवा विज्ञान. संस्कृतमध्ये सायन्ससाठी शब्द आहे विजनन. संस्कृतमध्ये आपण त्याला काय म्हणतो? विजनन. तर अरेबिक भाषेमध्ये, अरेबिक या भाषेमध्ये सायन्सला इल्म असं म्हटलं जातं. मित्रांनो, वेगवेगळ्या भाषेमध्ये सायन्सला वेगवेगळे शब्द असले तरी सुद्धा सर्व भाषा या सायन्सचा एकाच प्रकारे अभ्यास करतात. आणि या अभ्यासाअंती त्यांनी सायन्सची सर्वमान्य अशी एक डेफिनेशन तयार केलेली आहे. द सिस्टमॅटिक अटेम्प्ट of humans to know the nature, the systematic attempts of humans to know the nature and natural phenomena, the systematic attempts of humans to know the nature and the natural phenomena is called as science. मित्रहो, मानवाकडून निसर्ग आणि नैसर्गिक बाबींना जाणून घेण्यासाठी जो एक सिस्टमॅटिक पद्धतीचा जो अटेम्प्ट केला गेला, याला म्हटलं जातं सायन्स. आणि याला जर डिफाईन करायचं झालं तर आपण असं म्हणतो, द नॉलेज which humans have gained, which humans have gained through observations and experiments. When arranged systematically, when arranged systematically
is called as science. Is called as science. मित्रांनो, सायन्सला अजून एका वेगळ्या पद्धतीनेही आपण डिफाइन करतो, ते म्हणजे मित्रहो, दुसऱ्या डेफिनेशन मध्ये आपण म्हणतोय a systematic attempt to understand natural phenomena in as much detail and depth as possible and use the knowledge so gained to predict modify and control natural phenomena. Is called as science. मित्रांनो, दोन्ही डेफिनेशन मध्ये आपण सायन्स म्हणजे काय हे पाहतोय. पहिली डेफिनेशन म्हणते द नॉलेज विच ह्युमन्स हॅव गेन थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स. मानवानं निरीक्षणांनी आणि प्रयोगांनी, म्हणजेच निसर्गातील निरीक्षणांनी आणि प्रयोगांनी जे ज्ञान मिळवलेलं आहे, ह्या ज्ञानाला आपण विज्ञान असं म्हणतो. तर जी दुसरी डेफिनेशन आहे, या दुसऱ्या डेफिनेशन मध्ये आपण विज्ञानाला अतिशय खोलपर्यंत डिफाइन केलेलं आहे. आपण म्हणतोय अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट्स टू अंडरस्टँड नॅचरल फिना. मानवाकडून निसर्गाला समजून घेण्यासाठी जे सिस्टमॅटिक अटेम्प्ट्स करण्यात आले, खास प्रयत्न करण्यात आले, इन ॲज मच डिटेल अँड डेप्थ. निसर्गाला अतिशय सखोल पद्धतीनं आणि अतिशय खोलीपर्यंत, डिटेल्स म्हणजे सखोल आणि डेप्थ जे आहे, डेप्थ याचा सुद्धा अर्थ खोलीपर्यंत, अतिशय पूर्णतः डिटेल्ड मध्ये आणि विशेष अशा खोलीपर्यंत समजून घेण्यासाठी जे मानवाकडून जे प्रयत्न झाले, अँड टू यूज द नॉलेज सो गेन्ड टू प्रेडिक्ट, मॉडिफाय अँड कंट्रोल नॅचरल फेनॉमेना. आणि याच्यातून मिळालेले जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा वापर हा नेचरला प्रेडिक्ट करण्यासाठी, जसं की आपण पुढचा जो चंद्रग्रहणाचा कालावधी कोणता असेल, पुढचा सूर्यग्रहणाचा कालावधी कोणता असेल, म्हणजे सूर्यग्रहण कधी आहे, चंद्रग्रहण कधी आहे, तसंच हवामान अंदाजानुसार कधी वादळ येणार आहे, मान्सून यावेळेला कधीपर्यंत भारतामध्ये प्रवेश करेल, कधी कुठं कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल, कधी वादळ निर्माण होईल, हे जे प्रेडिक्शन करतो हे सायन्समुळेच शक्य झालेलं आहे. प्रेडिक्ट, मॉडिफाय अँड कंट्रोल. प्रेडिक्ट, मॉडिफाय अँड कंट्रोल. आता मित्रांनो, इथं ही जी डेफिनेशन आहे, या डेफिनेशन मध्ये सायन्सला फार डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मित्रांनो, समजा एखादा ऍस्टेरॉइड हा 5 वर्षानंतर
पृथ्वीच्या जवळून जाणार आहे आणि त्याचा पृथ्वीला धोका आहे. हे जर आपल्याला अगोदरच प्रेडिक्ट करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला त्या ऍस्टेरॉइडचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागेल. मग मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशननं त्याचा पाथ डिफाईन करावा लागेल. मग त्याच्या पाथ मधून आपल्याला असं समजून येईल की तो पृथ्वीपर्यंत कधी येणार आहे, पृथ्वीला त्यापासून धोका आहे का, कारण पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फील्ड माहिती असल्यामुळं तो पृथ्वीच्या किती जवळून जाणार आहे, पृथ्वी त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेईल का, वगैरे अनेक गोष्टी ज्या आहेत हे आपण काय करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. आणि समजा तो पृथ्वीपर्यंत येणार असेल तर त्याचा पाथ कशा पद्धतीने आपल्याला डेव्हिएट करता येईल, त्याचा पाथ कशा पद्धतीने बदलता येईल, याच्यासाठी जो अभ्यास केला जातो याला म्हटलं जातं सायन्स. मित्रांनो, मी हे ऍस्ट्रॉइडचं उदाहरण हे एक उदाहरण दिलं. असे अनेक विविध उदाहरणं आपल्याला यामध्ये पाहता येऊ शकतात. मित्रांनो, आज मानवानं मिळवलेलं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान इतकं वास्ट झालेलं आहे की आपल्याला सायन्सला दोन वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये डिवाइड करावं लागलं. आणि त्या ब्रँचेस आहेत एक म्हणजे फिजिकल सायन्स, तर दुसरी जी ब्रँच आहे ती म्हणजे बायोलॉजिकल सायन्स. मित्रहो, फिजिकल सायन्स म्हणजे काय, तर the study of non-living things, the study of non-living things constitute physical science. मित्रहो, निसर्गामध्ये आढळणारे जे थिंग्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे नॉन लिव्हिंग, त्यांना आपण आपल्या भाषेमध्ये निर्जीव असं म्हणतो, तर दुसऱ्या ज्या आहेत त्या म्हणजे सजीव, म्हणजेच लिव्हिंग थिंग्स. मित्रहो, जिवंत आणि मृत अशा गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या दोन डिफरंट ब्रँचेस आपण सायन्स मध्ये तयार केलेले आहेत. त्यापैकी जी पहिली ब्रँच आहे तिला आपण म्हणणार आहोत फिजिकल सायन्स. द स्टडी ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड ॲज फिजिकल सायन्स. मित्रहो, फिजिकल सायन्स मध्ये आपण फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, म्हणजे रसायनशास्त्र, जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र, मित्रांनो, पृथ्वी जी आहे हिला जिओ असं म्हटलं जातं आणि तिचा अभ्यास करणार म्हणजे जिओलॉजी, भूशास्त्र. जिओग्राफी म्हणजे भूगोल, यानंतर ऍस्ट्रॉलॉजी मित्रहो, ऍस्ट्रॉलॉजी हा भारतीयांशी संबंधित अशा शास्त्राचा अभ्यास आहे. मित्रांनो, जे ज्योतिषशास्त्र आहे
फलज्योतिषी असं आपण त्याला म्हणतो. हे ज्योतिषशास्त्र म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी. यानंतर फार महत्वाचं असं ऍस्ट्रॉनॉमी. मित्रहो, अवकाशाचं जे निरीक्षण केलं जातं म्हणजेच चंद्र, तारे, तारका, ज्या आपल्या आकाशगंगा आहेत, म्हणजेच खगोलशास्त्राचा अभ्यास म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी, जो फिजिकल सायन्सचा भाग आहे. खगोलशास्त्र. मित्रहो, पहा, जे आपलं फिजिकल सायन्स आहे, या फिजिकल सायन्स मध्ये म्हणजेच मृत गोष्टींचा अभ्यास, म्हणजे जिवंत नाहीत म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगचा अभ्यास करणारी जी सायन्सची ब्रँच आहे, यामध्ये किती विविध अशा शास्त्रांचाच म्हणजे सायन्सेसचा संबंध येतो ते तुम्ही इथं पाहताय. त्यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र फार मोठा विषय आहे मित्रांनो. फिजिक्स, रसायनशास्त्र हा सुद्धा प्रचंड मोठा विषय आहे. आपले सर्वांचे लाडके कळसकर सर आपल्याला हा विषय शिकवत असतात. फिजिक्स हा विषय मी तुम्हाला शिकवत असतो. मित्रांनो, जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र, हे सुद्धा एक प्रचंड मोठं असं शास्त्र आहे. त्याच्यानंतर जॉग्राफी. जॉग्राफी म्हणजे भूगोल. भूगोलाचा अभ्यास तुम्ही लहानपणापासून करताय, त्यामुळे त्याच्यामध्ये काय कशाचा समावेश होतो हे मला विशेष सांगायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र, हे सुद्धा नॉन लिव्हिंग थिंगचा अभ्यास करतं. ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र. खगोलशास्त्र म्हणजेच काही वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे आकाशाचा अभ्यास. आकाशाने आकाशामध्ये जे काही विविध घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. मित्रांनो, तसंच बायोलॉजिकल सायन्स जे आहे, ह्या बायोलॉजिकल सायन्सला आपण डिफाईन करताना म्हणतो द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. constitute biological science. The study of living things constitute biological science. म्हणजे जिवंत गोष्टींचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण जीवशास्त्र म्हणजे जीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून त्याला आपण काय म्हणतो, जीवशास्त्र. मित्रांनो, जीवशास्त्र ही सुद्धा प्रचंड वास्ट असणारी एक ब्रँच आहे. मित्रांनो, यामध्ये आपण बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, झुलॉजी, झुलॉजी म्हणजेच प्राणीशास्त्र, ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र, अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र, मानव वंशशास्त्र. यानंतर इंटोमोलॉजी म्हणजे कीटकशास्त्र, कीटकांचा अभ्यास करणार कीटकशास्त्र. यानंतर ओशिओनॉलॉजी, ओशिओनॉलॉजी
समुद्रशास्त्र. समुद्रातील जीवांचा अभ्यास करणारं हे एक शास्त्र आहे. त्याला आपण म्हणतो समुद्रशास्त्र. यानंतर फार महत्वाचं असं फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच न्यायवैद्यक जे विज्ञान आहे, न्यायवैद्यक. मित्रांनो, अशा या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास आपण बायोलॉजिकल सायन्स मध्ये करत असतो. मित्रांनो, याच्यातील एक एक शाखा जी आहे, ही एक एक शाखा म्हणजे एक एक अतिशय प्रचंड मोठा सखोल असा अभ्यास आहे. आणि या सर्व शास्त्रांचा अभ्यास करणारं हे आहे सायन्स. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण सायन्स म्हणजे काय आणि सायन्सच्या ज्या दोन डिफरंट ब्रँचेस आहेत याबद्दल अभ्यास केला. आता जो आपला पुढील व्हिडिओ असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्स म्हणजे काय आणि फिजिक्समध्ये कशा कशाचा समावेश होतो, तसेच फिजिक्स या विषयातील लेक्चर्सना म्हणजेच फिजिक्समधील चॅप्टर्सना प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत.